ऐकून न्यायालयात शांतता पसरली. पण या तिघांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, होती एक शांत स्मितरेषा. तारीख ठरली होती 24 मार्च 1931. पण देशभरातून मागण्या येऊ लागल्या, फाशी रद्द करा. महात्मा गांधींनीही व्हॉइसरॉय इर्विन यांच्याशी बोलणी केली, पण फाशी रद्द झाली नाही. इंग्रज सरकारला भीती होती की जर फाशी उशिरा दिली तर देशभरात उठाव होईल. आणि मग त्यांनी एक कायद्यातील पळवाट काढली. फाशीची तारीख एक दिवस आधी 23 मार्च 1931 संध्याकाळी उरकण्याचा निर्णय झाला. नेहमी फाशी सकाळी दिली जायची, पण इंग्रजांनी रात्री 7:30 वाजता फाशी द्यायचं ठरवलं. हे बेकायदेशीर होतं, अनैतिक होतं, पण इंग्रजांनी केलं. त्या संध्याकाळी तुरुंगात एक वेगळी शांतता होती. भगतसिंग एक पुस्तक वाचत होते, लेनिनचं चरित्र. राजगुरू आणि सुखदेव शांत होते. तुरुंगाधिकारी आले, त्यांनी सांगितलं, वेळ आलीय. या तिघांनी एकमेकांना मिठी मारली. ते गात गात चालले, मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे बसंती चोला. या घोषणांनी लाहोर जेलची भिंत थरथरली. आणि 23 मार्च 1931 रोजी भारताच्या मातीतील हे 3 तेजस्वी हिरे कायमचे निखळले. एक एक करून तिघांनी फाशीच्या दोराला मिठी मारली. भगतसिंग 23 वर्षांचे होते, सुखदेव 23 वर्षांचे होते, आणि राजगुरू ते होते अवघे 22 वर्षांचे. मित्रांनो, 22 वर्षांचा एक तरुण ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी दिलं. आपण त्या वयात काय करत असतो आणि या वीराने काय केलं? इंग्रजांनी रात्री त्यांचे मृतदेह चोरून सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले, कारण त्यांना भीती होती की शव बाहेर आलं तर लाखो लोक रस्त्यावर येतील. पण मित्रांनो, मृत्यू त्यांना थांबवू शकला नाही, कारण विचार कधी मरत नाहीत. मित्रांनो, राजगुरू केवळ एक सैनिक नव्हते, ते एक विचारवंतही होते. त्यांची विचारधारा होती सशस्त्र क्रांतीद्वारे स्वातंत्र्य. ते मानत होते की इंग्रजांशी केवळ शब्दांनी लढता येणार नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. पण त्याचबरोबर त्यांना एक नवा भारत हवा होता, जिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात समानता असेल. म्हणून HSRAमध्ये सोशलिस्ट हा शब्द जोडला गेला. राजगुरू म्हणत, आपण केवळ इंग्रजांना हाकलून देणार नाही, आपण एक नवं न्याय्य राष्ट्र बनवणार आहोत. राजगुरूंमध्ये एक गुण होता जो त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवायचा, अतुलनीय शिस्त. त्यांनी स्वतःला क्रांतीसाठी झोकून दिलं होतं. त्यांनी कुटुंब, आराम, सुरक्षितता सगळं सोडलं होतं. एकच ध्यास होता, भारत स्वतंत्र व्हायला हवं. मित्रांनो,